श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आपण करतो आणि अपेक्षा ठेवतो. भक्तांचा खूप जास्त अपेक्षा असतात, पण स्वामींनी आपल्याला काही शिकवण दिली आहे, संदेश दिला आहे की न मागता भक्तीचे सामर्थ्य काय आहे. न मागून जर आपण भक्ती केलं तर त्याची शक्ती एक वेगळीच आहे. स्वामींची ही जी कथा आहे, या कथाच्या माध्यमाने आपण नक्कीच समजू शकतो की भक्तीचे सामर्थ्य काय, न मागता केलेली भक्ती. स्वामींचा हा प्रसंग जे आहे फार कमी लोकांना माहीत असेल की स्वामींनी या प्रसंगमध्ये खूप छान आपल्या भक्तांना काय समजवलं आहे. अक्कलकोटमध्ये हजारो लोक रोज दर्शनासाठी जातात, पण जे दर्शनासाठी जातात त्यांच्या काही ना काही नक्कीच अपेक्षा असतातच. कोणी जातं आपल्या आरोग्यासाठी, तर कोणी पैशांसाठी, कोणी खूप मोठं संकट आहे म्हणून जातो, कोणी संसाराच्या समस्यासाठी जातो, तर कोणी काही स्वार्थ त्यांचा असेल ते पूर्ण होण्यासाठी जातो. कोणी मुलांसाठी जातं, कोणी मुलांच्या शिक्षणासाठी जातं, कोणी लग्नाकरता जातं. काही ना काही अपेक्षा घेऊन आपण अक्कलकोटला नक्कीच जातो. फार कमी किंचित असे भक्त आहे जे फक्त स्वामींच्या दर्शनासाठी जातात. वेगळ्या वेगळ्या मठांमध्ये जर आपण स्वामींच्या दर्शनासाठी जातो तर काही आपल्या अपेक्षा नक्कीच असतात. तर याकरता स्वामींची जी ही एक छोटासा प्रसंग आहे, यावरती स्वामींनी जे सांगितलं आहे ते आपण नक्कीच जर जीवनामध्ये आणलं ना तर आपल्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होतील. स्वामी समर्थ जे आहे ते आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देतात, हे सगळ्यांना माहीत आहे आणि आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. पण हजारो भक्तांमध्ये अक्कलकोटमध्ये एक भक्त असा होता जो रोज दर्शन करायला जातो. रोज जातो, दर्शन करतो, शांतपणे तिथे बसतो, शांत चित्ताने नामस्मरण करतो आणि परत घरी येऊन जातो. काही सुद्धा तो स्वामींसमोर मागायचा नाही. तो गरीब होता, त्याच्या घरामध्ये खूप सारी समस्या होती, पण त्यांनी काही मागायचं नाही. शांतपणे अंतर्मनाने स्वामींचं नामस्मरण करायचा, विनंती करायचा आणि घरी येऊन जायचा. एक दिवस स्वामी त्याला स्वप्नामध्ये आले आणि स्वामींनी विचारलं की का रे बाळा, इथे हजारो भक्त येतात आणि सगळे काही ना काही अपेक्षा घेऊन येतात. तू रोज माझ्या दरवाजावर येतो, माझ्या मंदिरात येतो, पण तू कधीच काही मागत नाही. तुला काहीच नकोय का जीवनामध्ये? तो भक्त म्हणाला, महाराज, तुमचं जे दर्शन मला रोज मिळतं ना, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि तुझं नाव तर माझ्या मुखात आहेच आहे. बाकी सर्व काय आहे काय नाही आहे, मला काय हवंय हे तर तुला माहिती आहे ना स्वामी माऊली. मी काही मागितलं नाही तरी माझ्या जीवनामध्ये जे योग्य आहे ते तुम्हाला दिलंय आणि देऊन राहिलाय आणि जीवनामध्ये नक्कीच द्यायलाय. हाच तर माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही माझा हात पकडलाय, तर मला भीती कशाची? त्यावर स्वामी खूप खुश झाले आणि म्हणाले, जो भक्त काही न मागता फक्त नमन करतो त्याची आयुष्यभराची जिम्मेदारी मी स्वतः घेतो. आता आपल्याला पण जीवनामध्ये ही गोष्ट समजते की भक्ती नामस्मरण म्हणजे मागणे नव्हे तर अर्पण करणे आहे. न मागता केलेली भक्ती म्हणजे शुद्ध प्रेमाचा प्रवाह. जेव्हा आपण न मागता देवाजवळ बसतो ना, तेव्हा आपलं मन शांत असतं. आणि जेव्हा आपण काही अपेक्षा घेऊन बसतो ना, तेव्हा हा प्रश्न उत्पन्न होतो, हा निर्माण होतो की काय मी जे मागितलं ती इच्छा पूर्ण होईल की नाही, देवाने माझं ऐकलं की नाही, किती दिवसांनी मला फळ मिळेल की नाही मिळेल, असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. त्यांनी आपण शांतपूर्ण भक्ती नाही करू शकत. न मागता केलेली भक्ती देवाला आकर्षित करते. देव स्वतः तुमच्या बरोबर येऊन उभा राहतो. ही भक्ती मनाला शुद्ध करते आणि देवाला अनुभवते. न मागता केलेली भक्ती कर्माला शुद्ध करते. जेव्हा भक्त म्हणतो, हे स्वामी, सर्व काही तूच करतोस आहे, मी फक्त तुझं साधन आहे, न मागता भक्तीवर चमत्कारिक कृपा होते. समर्पणाची पराकाष्ठा होऊन जाते, कृपापात्रता मिळते, आनंदही मिळतो.
ती भक्ती स्वामींना खूप आवडते. जिथे भक्त स्वामींना सांगतो ती भक्ती स्वामींना खूप आवडते. स्वामी, मला फक्त तू हवा आहेस, तुझी कृपा हवी आहेस, तुझं प्रेम हवं आहे, तुझी उपस्थिती हवी, बाकी मला जीवनामध्ये काहीच नको. त्या क्षणी स्वामी म्हणतात, ज्याने मला मागितलं त्याला मी दिलं, ज्याने मला नाही मागितलं त्याला मी स्वतः देऊन आलो. म्हणून सदैव न मागता भक्ती करा, सर्व काही मिळेल. तर ही न मागता भक्तीचा एक प्रसंग होता, जो स्वामींच्या एक भक्ताला आला होता, जो काही नव्हता करत, फक्त स्वामी दर्शन करत होता. त्याच्या जीवनामध्ये स्वामींनी सगळं काही परिवर्तित केलं. तर ही स्वामींची भक्ती, हे स्वामींचं कृपादृष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना मिळो, ही स्वामीचरणी अपेक्षा आहे. जर आपल्याला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.